नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सेफ्टी किट, भांडी संच आणि गृहोपयोगी संचाच्या वाटपासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत कामगार असाल तर सेफ्टी किट किंवा भांडी संच मिळण्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट पुन्हा सुरू झाली आहे हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। तसेच अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी कोणते टप्पे पूर्ण करावे लागतात, कोणती माहिती भरावी लागते आणि प्रक्रिया कशी करायची हेही आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत, म्हणून कोणताही मुद्दा मिस होऊ नये यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आमच्याकडे अनेक बांधकाम कामगारांचे सतत फोन आणि मेसेज, कमेंट्स येत होते। जवळपास प्रत्येकाचा एकच प्रश्न होता, आम्ही सेफ्टी किट, भांडी संच किंवा गृहोपयोगी संचासाठी अर्ज केला आहे, पण अजून अपॉइंटमेंट मिळालेली नाही। तर काही जण विचारत होते, वेबसाईट नेहमी का बंद दिसते, अपॉइंटमेंट बुकच होत नाही, वेबसाईट पुन्हा कधी सुरू होणार। तर काही कामगारांना अपॉइंटमेंटची प्रक्रिया माहितीच नव्हती, ते विचारत होते, अपॉइंटमेंट नेमकी कशी बुक करायची, कोणती माहिती भरावी लागते आणि पुढे काय करायचं। जर तुमच्याही मनात असेच प्रश्न असतील तर काळजी करू नका, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची एक एक करून अगदी सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट पुन्हा सुरू झाली आहे, वेबसाईटबाबत काय अपडेट आहे आणि अपॉइंटमेंट बुक करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे सर्व टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत। मित्रांनो, आता सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की गेल्या काही दिवसांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात कामगारांना अपॉइंटमेंट बुक करताना अडचणी काय येत होत्या। गेल्या जवळपास 1 महिन्यापासून अनेक बांधकाम कामगारांनी अपॉइंटमेंट बुक करण्याचा प्रयत्न केला, पण काही जणांचे काम लगेच होत होते तर काही जणांना वेबसाईटच उघडत नव्हती। अनेक वेळा वेबसाईट सुरू असायची पण काही वेळाने पुन्हा बंद व्हायची, तर काही कामगारांच्या स्क्रीनवर थेट एरर असा संदेश दिसत होता, त्यामुळे अनेकांना अपॉइंटमेंट पूर्णच करता येत नव्हती। आता यामागचं कारण काय होतं? उपलब्ध माहितीनुसार या योजनेसाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांनी अपॉइंटमेंट बुक करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे वेबसाईटवर अर्जाचा आणि वापरकर्त्याचा ताण खूप वाढला। याच कारणामुळे वेबसाईटची प्रक्रिया पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचली आणि वेळोवेळी तांत्रिक अडचणी येऊ लागल्या। यामुळे काही वेळा वेबसाईट बंद होत होती, काही वेळा एरर दाखवत होती आणि अनेक कामगारांना अपॉइंटमेंट बुक करता येत नव्हती। म्हणजेच अपॉइंटमेंट न होण्याचं कारण प्रत्येक वेळी अर्जामध्ये चूक होती असं नाही, तर वेबसाईटवर असलेल्या मोठ्या तांत्रिक ताणामुळे अनेकांना ही अडचण येत होती। आता सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट जाणून घेऊया। आज दिनांक 1 जुलै 2026 रोजी समोर आलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये सेफ्टी किट आणि भांडी संचासाठी अपॉइंटमेंटची प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे। या अपडेटमध्ये चंद्रपूर, पुणे, सोलापूर आणि वर्धा या 4 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। म्हणजे जर तुम्ही या 4पैकी कोणत्याही जिल्ह्यात नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि सेफ्टी किट किंवा भांडी संचासाठी अपॉइंटमेंटची वाट पाहत असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, कारण उपलब्ध माहितीनुसार या जिल्ह्यांमध्ये पुन्हा अपॉइंटमेंट बुक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे ज्या कामगारांना यापूर्वी वेबसाईट बंद असल्यामुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, त्यांना आता पुन्हा प्रयत्न करण्याची संधी मिळू शकते। म्हणूनच जर तुम्ही चंद्रपूर, पुणे, सोलापूर किंवा वर्धा या 4 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर ही माहिती तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे। आता आणखी एक महत्त्वाचे अपडेट समजून घेऊया। अनेक बांधकाम कामगार असे आहेत ज्यांनी यापूर्वीच अपॉइंटमेंट यशस्वीपणे बुक केली होती, काहींना शिबिराची तारीख देखील मिळाली होती, मात्र विविध कारणामुळे त्यांना अद्याप भांडी संच, सेफ्टी किट किंवा इतर साहित्यांचे वाटप झालेले नाही। अशा कामगारांनी काळजी करण्याची गरज नाही। जर तुमची अपॉइंटमेंट आधीच बुक झाली असेल आणि तुम्हाला शिबिराचे ठिकाण व तारीख मिळालेली असेल तर त्या दिलेल्या तारखेनुसार संबंधित शिबिर किंवा केंद्रावर वेळेत उपस्थित राहा, कारण उपलब्ध माहितीनुसार ज्या कामगारांना तारीख मिळालेली आहे त्यांना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये भांडी संचाचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे। म्हणून जर तुमच्याकडे आधीपासून अपॉइंटमेंटची प्रिंट किंवा शिबिराची तारीख असेल तर ती नक्की तपासा आणि दिलेल्या दिवशी संबंधित केंद्रावर उपस्थित राहा, जेणेकरून वाटपाच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सध्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यासंदर्भातील अपडेट अधिकपणे स्पष्ट सांगण्यात आली आहे। म्हणजे
पुणे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी अपॉइंटमेंट आणि वाटपाबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे. तर इतर जिल्ह्यांबाबत सध्या नवीन माहिती उपलब्ध होत जाईल. त्यानुसार पुढील अपडेट दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये नसेल तर घाबरण्याची किंवा चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. नवीन अधिकृत अपडेट उपलब्ध झाल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल. आता आजच्या अपडेटचा थोडक्यात आढावा घेतला तर 1 जुलै 2026 पासून चंद्रपूर, पुणे, सोलापूर आणि वर्धा या 4 जिल्ह्यांमध्ये सेफ्टी किट आणि भांडी संचासाठी अपॉइंटमेंटची प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. म्हणून जर तुम्ही या 4 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर अपॉइंटमेंटची स्थिती एकदा नक्की तपासा. आणि जर इतर जिल्ह्यातील असाल तर पुढील अपडेटची वाट पहा. नवीन माहिती उपलब्ध होताच ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आता अनेक जणांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की अपॉइंटमेंट नेमकी बुक कशी करायची. तर आता ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी संबंधित वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर सर्वात आधी तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP योग्य ठिकाणी टाकून पुढील प्रक्रिया सुरू करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक भरायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर वेबसाईटवरील पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही सर्व माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर तुमची अपॉइंटमेंट यशस्वीपणे तयार होईल आणि त्याची प्रिंट तुमच्यासमोर उपलब्ध होईल. आता ही प्रिंट मिळाल्यानंतर एक महत्त्वाचे काम करायचे आहे. तुम्हाला तुमच्या सोयीचे शिबिर किंवा वितरण केंद्र निवडायचे आहे, जेथे तुम्ही जाऊन सेफ्टी किट किंवा भांडी संच स्वीकारू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर नोंदणी क्रमांक टाका, मोबाईलवर आलेला OTP टाका, त्यानंतर आधार क्रमांक भरून प्रक्रिया पूर्ण करा. अपॉइंटमेंटची प्रिंट काढा आणि तुमच्या सोयीचे शिबिर निवडा. या सोप्या पद्धतीने तुमची अपॉइंटमेंट प्रक्रिया पूर्ण होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेफ्टी किट आणि भांडी संचाच्या अपॉइंटमेंटबाबतची संपूर्ण अपडेट जाणून घेतली. कोणत्या जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट पुन्हा सुरू झाली आहे, ज्यांची अपॉइंटमेंट आधी झाली आहे त्यांनी काय करायचे आणि अपॉइंटमेंट बुक करण्याची प्रक्रिया कशी आहे हे सर्व आपण सोप्या भाषेत समजून घेतले. आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती तुमच्या ओळखीतील इतर बांधकाम कामगारांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची अपडेट वेळेवर मिळेल. आणि अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या, सरकारी योजना, सरकारी निर्णय, अनुदान, बाजारभाव आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तसेच अशाच विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पाहत रहा. धन्यवाद. भेटूया नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.